च्या पात्र महिलांसाठी आलिया मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणी असाल तर आज तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता एक मोठा दिलासा मिळणार असून आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता कधी मिळणार आहे म्हणजेच 1500 रुपये लाडक्या बहिणींना कधी जमा होणार, काय बहिणींचे देखील बरेच पैसे थकीत देखील आहे, त्यासाठी त्यांना एक उपाय देखील सांगणार आहोत। त्यामुळे तुम्ही तो उपाय बघायला विसरू नका आणि ते बघूच नका। जर तुमचे देखील हप्ते थकवीत असेल किंवा तुम्हाला देखील 2 ते 3 हप्ते मिळालेच नसेल तर तुम्ही देखील हा उपाय वापरून बघा। याचा तुम्ही वापर करून बघा जेणेकरून तुम्हाला पण थकवीत हप्ते पूर्णपणे तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे जमा होईल आणि या लाडक्या बहिणी प्रचंड खुश का झाल्या सविस्तरपणे अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि या YouTube चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करून टाका। तर चला आज लाडक्या बहिणींना आलिया मोठी आनंदाची बातमी। खूप दिवसापासून लाडक्या बहिणी देखील येणाऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या आणि काही लाडक्या बहिणींचे देखील 2-2, 3-3, 4-4 हप्ते देखील थकवीत आहेत। त्या बहिणींचं काय होणार तर त्यांच्यासाठी एक उपाय या ठिकाणी महत्त्वाचा उपाय देखील आणलेला आहे। त्यांनी देखील हा उपाय पूर्णपणे ऐकून जा आणि ऐकूच नका तर तुम्ही देखील हा उपाय अप्लाय नक्की करा म्हणजेच तुम्ही ते पूर्णपणे काम नक्की करून टाका जेणेकरून तुम्हाला पण थकवीत हप्ता पूर्णपणे थकवीत राहणार नसून तुम्हाला देखील तो तुमच्या खात्यामध्ये जमा दिसेल जर तुम्ही हा उपाय केला तर अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे। लाडक्या बहिणींसाठी आलिया मोठी आनंदाची बातमी। आजपासून देखील लाडक्या बहिणींना येणारा हप्ता म्हणजेच ज्याची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होते येणारा हप्ता कधी येणार अशा प्रतीक्षेमध्ये लाडक्या बहिणी खूप दिवसापासून आहे। झाल्या 15 ते 20 दिवसापासून लाडक्या बहिणींच्या डोक्यामध्ये फक्त एकच प्रश्न आहे की येणारा हप्ता कधी येणार। तर आता त्याच लाडक्या बहिणींना एक मोठा आनंदाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून हा निर्णय लाडक्या बहिणींपर्यंत या ठिकाणी आलेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना हा निर्णय ऐकलेला आहे, ज्या लाडक्या बहिणींना हा निर्णय ऐकला त्या लाडक्या बहिणी थेट नाचूच लागलेल्या आहे। कारण की आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील समोर लगेच या ठिकाणी टाकण्यामध्ये येत असून आजपासून देखील बऱ्याच काही लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे बघू कोणकोणत्या लाडक्या बहिणींना देखील हा हप्ता मिळणार आहे आणि यामधून तुम्हाला एक उपाय देखील मिळणार आहे जो शेवट देखील तुम्हाला सांगण्यामध्ये येणार आहे। तो उपाय तुम्हाला देखील पूर्णपणे करायचा आहे। जर तुमचे हप्ते थकवीत असेल तर किंवा तुम्हाला देखील 2 ते 3 हप्ते मिळालेच नसेल तर हा उपाय तुम्हाला देखील करायचा आहे। तर तुम्हाला देखील तो उपाय लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही महत्त्वपूर्ण असणार असून त्यामुळे व्हिडिओला तुम्ही काळजीपूर्वक नक्की बघा। आता या ठिकाणी आपण बघू शकतो कोणकोणत्या महिलांना आजपासून हप्ता मिळायला सुरुवात देखील होणार असून आज दुपारनंतर या बहिणींच्या खात्यामध्ये देखील बऱ्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात देखील करणार असून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचे मार्ग पूर्णपणे मोकळे झालेले आहेत। तर चला काही महत्त्वाचे जिल्हे काही महत्त्वाचे तालुके देखील आपल्या समोर आलेले आहे। आता या 12 जिल्ह्यामध्ये व या 25 तालुक्यातील आता बहिणींना प्रचंड आनंद होणार असून आता या 12 जिल्ह्यामध्ये व या 25 तालुक्यातील बहिणींना देखील आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात देखील करणार असून यांच्या खात्यामध्ये आज उद्या परवा अशा या 3 दिवसामध्ये पूर्णपणे रक्कम जमा होऊन जाईल आणि ज्या बहिणींचे हप्ते थकवीत आहेत त्यांनी देखील हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा जेणेकरून तुम्हाला तो उपाय कळेल की ज्या उपायामुळे तुम्ही जर तो उपाय केला तर तुम्हाला देखील पूर्णपणे हप्ता मिळण्याची दाट शक्यता वाढेल। तर चला ते महत्त्वाचे तालुके ते महत्त्वाचे जिल्हे देखील आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया जेणेकरून तुमचा प्रश्न पूर्णपणे मिटून जाईल। आता या 12 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर त्या ठिकाणच्या लाडक्या बहिणींना प्रचंड आनंद होणार आणि त्यांच्या खात्यामध्ये आज दुपारनंतर देखील त्यांना लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता पूर्णपणे त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार। किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्ही कसलीच काळजी करू नका। या 25 तालुक्यामध्ये देखील तुमच्या जिल्ह्याचं नाव येईल आणि या ठिकाणी जरही आलं नाही तर तुम्हाला देखील आणखीन 2 ते 3 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार। तर चला कोणकोणत्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज हप्ता वितरणाला सुरुवात देखील करणार असून या बहिणींना एक मोठा आता दिलासाच मिळालेला आहे। सविस्तरपणे आपण ते जिल्हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक मोठा आनंदच मिळालेला आहे। सविस्तरपणे आपण ते बघणारच आहोत।
आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये किंवा या 25 तालुक्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळून जाणार असून आजपासून देखील तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात देखील होऊ शकते. तुम्हाला देखील आजच पैसे मिळू शकतात असा अंदाज देखील वर्तवला जात आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असलेले पूर्णपणे 12 जिल्हे लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आहोत. त्यासाठी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघून घ्या. आणि ज्या महिलांचे थकवीत हप्ता असेल, काही महिलांना 2-2, 3-3 हप्ते देखील आलेले नाही, त्या महिलांचं काय होणार असा प्रश्न तुमचा असेल तर तुमच्यासाठी एक उपाय देखील दिलेला आहे. तर चला यामध्ये आपला पहिला महत्त्वाचा जिल्हा असणार आहे नांदेड जिल्हा. जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, नांदेड जिल्ह्यातील तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही पण राहत असाल किंवा तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला असेल लाडकी बहीण योजनेचा किंवा तुमचा जिल्हाच नांदेड जिल्हा असेल तर आता तुमच्यासाठी आली या मोठी आनंदाची बातमी. कारण की आता नांदेड जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेले आहे आणि त्याचमुळे नांदेड जिल्ह्यातील महिलांना देखील या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे. समोरचा जिल्हा धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीची चिंता करू नका. कारण की आता धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पूर्णपणे हप्ता टाकण्यामध्ये येणार असून येणारा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देखील थेट आता मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. समोरचा आपला जिल्हा देखील या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. जर आता तुम्ही पण वर्धा जिल्ह्यामध्ये राहत असाल, वर्धा जिल्ह्यामधील जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल, वर्धा जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही पण अजिबात काळजी करू नका. कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज देखील तुम्हाला राहिलेली नाही. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे नाशिक जिल्हा. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल आणि तुमचे पण खूप सारे हप्ते थकवीत असेल, म्हणजेच की 2-3 हप्ते थकवीत असेल तर तुम्ही देखील हे एक काम करा किंवा हा उपाय नक्की करून बघा. समोरचा महत्त्वाचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्ह्यानंतरचा नाशिक. नाशिक नंतरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे बीड जिल्हा. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, बीड जिल्हा तुमचा असेल किंवा तुम्ही देखील बीड जिल्ह्यातील पात्र महिला असाल, लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील तुम्हाला मिळत असेल आणि तुमचा जिल्हा बीड जिल्हा असेल तर बीड जिल्ह्यातील महिलांसाठी आली या मोठी आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यातील महिलांना पण आता मोठा दिलासाच मिळणार असून बीड जिल्ह्यातील महिलांना देखील एक आता मोठा आनंदाचा क्षण आलेला आहे. कारण की आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील येणारा हप्ता पूर्णपणे त्यांच्या खात्यामध्ये आजपासून वितरणाला सुरुवात देखील झाली असून आता त्यांना देखील चिंता करायची कुठली गरज कुठली अडचण देखील राहिलेली नाही. समोरचा आपला जिल्हा देखील या ठिकाणी असणार आहे नंदुरबार जिल्हा. आता जर तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, नंदुरबार जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. फक्त एक उपाय करून टाका जेणेकरून तुमचे देखील थकवीत असलेले हप्ते पूर्णपणे तुम्हाला देखील मिळून जाईल. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे अहिल्यानगर जिल्हा. आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही देखील असून फॉर्म भरलेला असेल, म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असलेल्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी आली या मोठी आनंदाची बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील बहिणींना मोठा दिलासाच मिळणार आहे. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. वर्धा जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. आता फक्त तुम्ही एक महत्त्वाचं काम म्हणजेच एक उपाययोजना देखील ती करा जेणेकरून तुमचे देखील थकवीत हप्ते असलेले येण्याचे या ठिकाणी चान्सेस वाढणार आहे. समोरचा संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. कारण की आता संभाजीनगर जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता चिंता करायची गरज राहिलेली नाही. जर आता तुम्ही पण संभाजीनगरमध्ये राहत असाल आणि या ठिकाणून चिंता करत असाल की लाडकी बहीण योजनेचा समोरचा हप्ता केव्हा येणार असा प्रश्न जर तुमचा असेल तर आता तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. संभाजीनगर जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना आता प्रचंड आनंदाचा क्षण आलेला आहे. लाडक्या बहिणी देखील आता त्या ठिकाणच्या प्रचंड आनंदी होणार असून त्यांना देखील येणारा हप्ता पूर्णपणे त्यांना देखील पडणार आहे. आजपासून त्यांच्या देखील खात्यामध्ये हप्ता जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. समोरचा आपला या ठिकाणी जिल्हा असणार आहे जालना जिल्हा.
जालना जिल्ह्यातील जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल, जालना जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता जालना जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. जालना जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी आली या मोठी आनंदाची बातमी. फक्त त्यांनी एक महत्त्वाचं काम नक्की करून टाका, ही उपाययोजना देखील तुम्ही करून टाका. ज्या ज्या महिलांचे एक काम बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करून टाका, किंवा ज्या ज्या महिलांचे हप्ते थकवीत आहेत त्यांनी देखील हे महत्त्वाचं काम नक्की करून टाका, ते म्हणजे KYC. आता जर तुमची पण KYC अधुरी असेल तर तुम्ही देखील ती लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण अडचण अडथळे देखील राहणार नाही. ज्या ज्या महिलांची KYC बाकी आहे त्या महिलांनी लवकरात लवकर KYC करा. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाडक्या बहिणींनो.